अजन, या कविराज, कान्होजीरावांबद्दल काही खबर? निरोप दिलाय संबंधित हेराना. तातडीनं शहानिशा करा. शहानिशा करतोय, पण ती एवढ्यात पूर्ण होईल असं वाटत नाही. कारण गणोजीराव शृंगारपुरात जाण्यास निघालेत. ते गेल्यावर कान्होजी जातील. त्यांना थांबवा. थांबवू? आमचा निरोप आहे असं सांगा. पाहुणचाराच्या निमित्तानं थांबवा. जी राजन. आणि कविराज, कान्होजीरावांशी जरा सलगी वाढवा. मी वाढवू, पण ते गणोजीरावांना आवडणार नाही. मग गणोजीरावांशी सुद्धा सलगी वाढवा. कविराज, गणोजीराव बदललेत आता. कदाचित तुमच्याबद्दलचा आकसही कमी झालेला असू शकतो. असं असेल तर चांगलंच आहे. आम्ही वाढवू सलगी. कविराज, आपण छद्मोगामात्य आहात. लवकरच तुमच्यावर काही महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवणार आहोत आम्ही. जी राजन. परंतु राजन, कान्होजी आणि गणोजी. कविराज, कविराज, काही गाठी या निबर असतात, काही घट्ट असतात, काही गुंता वाढवणाऱ्या असतात. त्या हळूवार हातांनी उकलाव्या लागतात. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला जमेल. जी राजन. राजन, हेरांकडनं जसजशी माहिती मिळेल तशी मी ती आपल्या कानावर घालीनच. आणि काही हेर कान्होजींच्या मागावर ठेवतो. मला एखादा सुराग मिळाला पाहिजे. मिळेल, जरूर मिळेल. आम्हाला खात्री आहे. कसली खात्री? तुम्ही माहेरच्या माणसासनी नाराज नाही करायचं. कशाबद्दल बोलता आहात दादासाहेब? कशाबद्दल म्हणजे हेच आपलं. ते काही बोलणार नाहीत. त्यांच्या वतीनं मीच सांगतो. वतनाबद्दल बोलायचं होतं. परंतु वतनाबद्दल तर आल्याबरोबरच बोलला होतात तुम्ही. हा, म्हणजे गणोजीराव गप गप बसतात, मग मला बोलावं लागतं. शेवटी हा बारदाना सांभाळायचं म्हणल्यावर काय ना काहीतरी हाताला पाहिजेलच. दादासाहेब, बरं आठवलं. जाताना आमच्याकडून वहिनीसांना भेटवस्तू घेऊन जा. हो ताईसाहेब, कशाला नसता सोपस्कार? अहो, सोपस्कार कसला? येणाऱ्या बाळासाठी. नाही नाही, नको. कशाला उगाच? नको कशाला, देऊ देत की. आणि भेटच द्यायची असेल तर चिंदी चांदी देण्यापरीस हे वतनच द्या म्हणाव. आम्हाला समजलं वहिनीसांना बाळ होणार. खूप आनंद झाला. पण बाळाच्या भवितव्याचं काय? ताईसाहेब, आमच्या लेकरानं त्याचा डामडौल कशाच्या जीवावर सांभाळायचा? म्हणून म्हणतोय ताईसाहेब, लई काही मागत नाही. आमच्या हक्काचं, हुकमाचं, आपलं दाभोळचं वतन तेवढं द्या. आणि ते वतन कसं आदिलशा बादशाहनं दिलंय, म्हणून एवढा आग्रह. दादासाहेब, वतनाबद्दल बोलायचंच तर मग जावई बापू. सुखी बाबा. काय म्हणतायत आमचे जावई बापू? जे काही नाही, आम्ही आलो होतो सहज आमच्या ताईसाहेबांची गाडी घ्यायला. अहो, भेटायला तर पाहिजे, त्याशिवाय का जिवाळा होतो? अहो सुनबाई. राजमातुश्री, आम्ही निघतो आज्ञासाठी. निघाला? बरोबर, या. प्रणाम गणोजीराव.
मी तुम्हाला शोधतोय. आम्हाला तू अरे कलुषा, आमच्याकडे काय काम काढलं? राजांचा निरोप घेऊन आलो होतो. कसला निरोप? राजांनी सांगितलंय निघण्याची घाई करू नका, 4 दिवस थांबा. नाही म्हणजे मनापासून पाहुणचार करता येईल. पाहुणचार? जी पाहुणचार. हे बघा, त्याआधी मी तुमचाच पाहुणचार करतो. हे घ्या. इतर हा, तुम्ही अत्तरातले आहात. कनोजी अत्तर प्रसिद्ध आहे ना व. घ्या, आवडेल तुम्हाला. काका, धन्यवाद. वाह, छान आहे खुशबू, बेहतरीन. शुक्रिया शुक्रिया. मग तुम्ही थांबताय असा निरोप देतो राजांना. जरूर जरूर, अलबत. प्रणाम. काय केलं साहेब काका? त्या कलुषाला भेटवस्तू देताय तुम्ही. पण मी काय म्हणतो ऐकून तर घ्या. काय म्हणताय तुम्ही? ह्यो कलुषा आमचा दुश्मन आहे, माहिती आहे ना? एवढीची किंमत देत नाही आम्ही त्याला. रस्त्यावरचा फत्तर द्यायची लायकी नाही त्याची, तुम्ही त्याला अत्तर देताय. कनोजीराव, यालाच तर राजकारण म्हणतात. असलं राजकारण? तुम्ही पडलात सरळ. राजकारणात सरळ राहणाराच वाकडा तिकडे होतो. काही गोष्टी सांभाळाव्या लागतात. महत्वाचं म्हणजे एक गोष्ट ध्यानात आली का? वतनाचा विषय काढून बी पाहुणचार होतो जी खडा जाग्यावर लागते. आणि दुसरं म्हणजे यो कलश सांबाच्या पिंडीवरचा इच्छू. इच्छा नसूनही फुलं व्हायला लागतात. काय फुलं व्हायची ती तुमची तुम्ही व्हा, आम्हाला जमायचं नाही. कनोजीराव, असं काय? काका, जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. बरं झालं बाई, आता अगदी मोकळं झाल्यासारखं वाटतंय. कशाबद्दल बोलताय तुम्ही? अहो, कान्होजी काका पाठच सोडायला तयार नव्हते आणि त्याचं असं झालं की ते आमच्या दादासाहेबांच्या आडून वार करत होते. ते वाईटच होतं. आता जिथे गाठ पडेल तिथे एकच विषय, वतन. वैनिसा, अहो सोन्यासारख्या बारशाच्या दिवशी त्यांनी हा वतनाचा विषय काढावा, तर काय बोलायचं याला? नवलाची गोष्ट म्हणजे राजे गप्प बसले. त्याचीच भीती वाटते. दादासाहेबांचा स्वभाव माहित आहे ना. हो ना हो, खर तर जगदीश्वराची कृपा की सगळं सुखरूप पार पडलं. आणि महत्वाचं म्हणजे कान्होजी काकाही गेले. गेले? चला, बरं झालं बाई. पण या सगळ्यात एक झालं, आम्हाला दादासाहेबांशी मन मोकळेपणानं बोलताच आलं नाही. तुमचे दादासाहेब नाही थांबले का? नाही, ते सुद्धा गेले कान्होजी काकांसोबत. सुनबाई, हवं गेले कसले ते? थांबलेत. काय? थांबलेत? म्हणजे कान्होजी काका गेले नाहीत? नाही, हवं राजांनीच त्यासनी सांगितलं 4 दिवस थांबायला. 4 दिवस? वय कविराज, आई माझी गरिबाची आठवण काढली. अत्तर पाहिजे होतं. इतर हवाय, पण नंतर. तू दिलेलं इतर अजून आहे माझ्याकडे. उद्या 1 शिशी पाठवून देतो. इराणहून मागवलंय. 2 शिशी शेजाता अकबरलाही पाहिजेत. असं? बर. ही अत्तराची शिशी बघ. अरे उघडून बघ.
कुठलं अत्तर आहे? काही येतंय लक्षात? कविराज, हे नूरजहां अत्तर आहे. नूरजहां आहे तुझ्याकडे? नाही, हे दुसरीकडे कुठे मिळत नाही. हे फक्त औरंगजेबाच्या दरबारात मिळतं. म्हणजे खास मेहमानासाठी देतात. प्रत्येकाला 6 शिशी. खात्री आहे? कविराज, मी सांगतोय तो शब्द खरा आहे. ते अत्तर बादशाहच्या दरबारातीलच आहे. असं ठीक आहे, ये. कविराज, हा ये. बरं मला सांग, जेव्हा कान्होजी पुराणपुरात होते तेव्हा तूच होतास ना पुराणपुरात? होय, म्याच होतो. आणि ह्याच सगळ्या खबरा द्यायला मी कालच इथं आलोय. हा बघा खलिता, यात सगळं आहे. तुझं येणं स्वराज्याच्या पथ्यावरच पडलंय. दे खलिता, दे. बघितलं ना व, एकीकडे पाहुणचाराचा निरोप येतो, थांबा म्हणलं जात. आणि येसूबाई आमची जीव कसला तरी आग्रह करते का? तर नाही. अहो काका, त्यांच्या मागं केवढा व्याप आहे सांगा. व्याप असला तर त्यातून आपल्या माणसाचं हित साधावं लागतं. आणखी काय हेच साधायचं आहे आता. आता जेव्हा मी म्हणलो का गांगोली आणि शृंगारपूर आमच्याच वतनात येतात, बघितलं ना व कसं दुर्लक्ष केलं राणी साहेबांनी. पण काका, मला सांगा, आपलं काम येसूंच्या जवळ आहे का? आपण दुसरा हिसाबी काढला की त्यांनी किती पटापट हिशे बदलले. काय तयार झाली येसू, एवढीशी बारकुशी पर पोर. काय तिचं बोलणं, काय तिचं चालणं. आम्ही तर तसंच राहिलो. जाऊ देऊ कान्होजी काका, आपल्या जे नशिबात असेल ते होईल. आणि आमची बहीण येसूबाई सुखात आहे नव, बास झालं की आम्हाला. वा, असं म्हणून कसं चाललं? जग कुठं चाललंय, तुम्ही कुठं चाललं ते तरी बघा की. मग सांगा बघू, जग कुठं चाललंय? आता हे पण मीच सांगायचं का? बघा त्या कलशाकडं, कोण कुठला माणूस, ना नावाचा पत्ता ना गावाचा पत्ता, कसा आत शिरलाय. बघितलं ना व, हालते का त्याच्याशिवाय पान. कलश कलश कलश, अरे कळस केला बहादरानं. कान्होजी काका, कळसापेक्षा पाया महत्वाचा असतोय कायम. आता कसं बरोबर बोलला. पाया महत्वाचा. थांबवले ना आपल्याला 4 दिवस, करणारे ना पाहुणचार. असा बी तसा बी येळ आहे की आपल्याकडं. चला जाऊ राजांच्याकडं आणि मागू अधिकार. लय भीड दाखवून राहण्यात बी काय अर्थ नाही. अहो काय सारखं राजांकडे जाऊ लावले? खिरापत आहे का काय ती? खिरापत? अहो खिरापतच. आपल्या वतनाची खिरापत मागायची, न भीता न भावनिक वता. अधिकार पाहिजे. अधिकाराशिवाय माणूस नाही, पंखांशिवाय गरुड नाही. चला. मुजरा, तुम्हाला शंभूराजांनी बोलवलंय. याला म्हणतात शुभ शकून. चला.
राजा, आपल्याला भेटायला गणूजीराव कान्होजीराव आलेत. परवानगी पाठवा त्यांना. मुजरा राज. असू द्या गणूजी. अहो, आपलं नातं काही मुजऱ्याचं नाही. अहो असं कसं राज, जनरीत आहे. छत्रपती आहेसा तुम्ही. तुम्ही आलात ते बरं केलं. म्हणजे येणारच होतो तुमची भेट घ्यायला. तुमचा निरोप आला, आलो. काही काम होतं आमच्याकडे. काम काम म्हणजे बोला कान्होजीराव, बिलाशक बोला. अहो आमचं काय, आमच्या कामापरीस तुमचं बोलवणं महत्वाचं. तुम्ही सांगा, बोलावणं धाडलं. आम्ही तर बोलूच कान्होजीराव, पण बोलण्याच्या ओघात तुमचं बोलणं राहून गेलं असं नको व्हायला. नाही नाही, बोला राज. आम्ही काय सांगणार शिर्के सरदारांना? सांगितली तर शिर्के कुळाची थोरवीच सांगू. थोरवी? अलबत थोरवीच. गणोजीराव, आम्ही आज जे काही आहोत त्यामागे जे मान्यवर सरदार आहेत त्यामध्ये शिर्के घराण्याचं स्थान मोलाचं. त्यामुळे शिर्के सरदारांच्या पराक्रमाबद्दल, त्यांच्या उच्च कुळाबद्दल आम्ही काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आमचे सासरे पिलाजीराव मामासाहेब यांनी आपली सुलक्षणी कन्या आम्हाला सहचारिणी म्हणून दिली. गौरवच केला आमचा. आमचं घर स्थिर राहावं म्हणून पिलाजीराव मामासाहेबांनी वडीलधारी भूमिका घेतली. सिंहासन स्थिर राहावं म्हणून आमच्या डोक्यावर छत्र धरलं. या मोठ्या गोष्टी सरदार पिलाजीराव शिर्क्यांनी कायम स्वराज्याची आणि रायगडाची सेवाच केली. राज, सेवा तर आम्हाला पण करायची आहे, पण अधिकार कुठं आहे? अधिकार अधिकार कुणाकडून हवाय कान्होजीराव? आमच्याकडून की औरंगजेबाकडून? कान्होजीराव, आम्हाला कान्होजीरावांशी काही हितगुज करायचंय. होय, पर म्हणजे काय झालं? थोडं महत्वाचं बोलायचंय, तेही एकांतात. काही वेळासाठी आपण बाहेर थांबावं अशी विनंती आहे. तसं नव राजा, आम्ही कान्होजीराव चिंता करू नका. ते तुमचेच नाही, आमचेही काका आहेत. औरंगजेबाकडे गेला होता. मी म्हणजे नाही, कोणी सांगितलं? या अत्तराच्या शिशीनं